सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी जाहीर निषेध करतो। इथल्या सिरसा ग्रामपंचायत सदस्य सरपंचाचा मी जाहीर निषेध करतो आणि इथले आमदार खासदार यांचा पण जाहीर निषेध करतो। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कॅन्सल झाला, त्यांनी आहे तशी धूळ यांना रोडवर टाकून दिली। आता जी धूळ इथं जे दाबले गेलेली होती ती धूळ यांना बाहेर काढली। आता तुम्ही इकडे बघत असाल, ह्या व्यापाऱ्यांना करायचं काय? आज यांचा दिवसाचा काय व्यवसाय असेल त्या व्यवसायांना आज बंद करायची वेळ आली। ग्लोबल विकास ट्रस्टचा जो कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार होते, पण ते कार्यक्रमाला न आल्यामुळे माझी शिवसेनेच्या वतीने माझी विनंती आहे अजितदादाला की तुम्ही एक वेळेस सिरसाला नक्कीच या। आम्ही बेशरम लावून इथं आम्ही निषेध व्यक्त करणार आहे। 2 दिवस तुम्हाला फक्त आम्ही दिलेले आहेत, नाही तर तुम्हाला अजून शिवसेना स्टाईल काय आहे बाळासाहेबांची हे तुम्हाला 100% दाखवून देऊ आम्ही। कारण तुम्ही आला तरच शिवसेनेचा विकास होईल, किंवा तुम्ही जर नाही आला तर शिवसेनेचा विकास होणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो गलथान कारभार आहे आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपण वारंवार समोर आणत आहोत। परंतु पाहायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग हे झोपेचं सोंग घेत आहे। ज्या प्रकारे एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येतं परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला उठवता येत नाही, त्याच पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग हे झोपेचं सोंग घेत आहे का असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे आणि केला जात आहे। या ठिकाणी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगाह चौक या ठिकाणचा जो सिमेंट रस्त्याचा काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं, ज्या गुत्तेदाराच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्या गुत्तेदाराने अतिशय खराब रस्ता केलेला आहे आणि त्याच माध्यमातून काही दिवसापूर्वी जो ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला, त्यानंतर इथं काहीतरी वेगळं चित्र दिसणार होतं परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले नाहीत, म्हणून जैशी ती व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आणि त्याच्यामुळे आता रस्त्यावर सगळ्यात जास्त माती पडली आहे की आता माती वाहनानं उडत आहे, धूळ उडत आहे आणि या ठिकाणचे नागरिक असतील व्यापारी असतील या सर्वांना कुठेतरी त्याचा त्रास सुरू झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी याच माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे ते आपल्यासोबत बांधव जोडले। एकंदरीत पाहायला गेलं तर काळे मास्क देऊन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येते। काय संकल्पना आहे तुमची? ज्या पद्धतीने आता हे सर्व काही रस्त्यात परिणाम सुरू आहे, धूळ आहे, रस्ते व्यापारी सुद्धा त्रस्त आहेत। सर्वप्रथम मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो। इथले तुम्ही बघत असाल खेड्यातले व्यापारी लोक असतील, नागरिक असतील, यांना धुळीचा एवढा त्रास आहे। आम्ही 8 दिवसांनी ही धूळ बघायला, जे धूळ थापली होती यांनी बोगस काम केले याच्याबद्दल तर जाहीर निषेधच त्यांचा। जी धूळ इथं जे दाबले गेलेली होती ती धूळ यांना बाहेर काढली आणि जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कॅन्सल झाला त्यांनी आहे तशी धूळ यांना रोडवर टाकून दिली। आता तुम्ही इकडे बघत असाल, ह्या व्यापाऱ्यांना करायचं काय? आज यांचा दिवसाचा काय व्यवसाय असेल त्या व्यवसायांना आज बंद करायची वेळ आली। हे काम संध्याकाळी बी होऊ शकतं मार्केट बंद झाल्याच्या नंतर, पण हे प्रशासन असं करत नाही। ह्या शिवसेना शहराच्या वतीनं मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी जाहीर निषेध करतो। इथल्या सिरसा ग्रामपंचायत सदस्य सरपंचाचा मी जाहीर निषेध करतो आणि इथले आमदार खासदार यांचा पण जाहीर निषेध करतो। हे वारंवार चक्रा मारतात, राजकारणाचा विषय आले की यांचे नेते तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील, नेत्यासाठी पुढे येतात पण नागरिकांसाठी कुठेच पुढे आलेले नाहीत। तर आम्ही केवळ आणि केवळ इथं राजकारण न करता इथल्या जनतेसाठी इथल्या व्यावसायिक लोकांसाठी आम्ही इथं पुढे आलेलो आहोत। ज्याप्रमाणे जनतेचा या प्रशासनाकडून सरकारकडून अधिकाऱ्याकडून अपमान वारंवार होतोच, परंतु काल जे ग्लोबल ट्रस्ट विकास माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा देखील या सार्वजनिक बांधकाम विभागाने अपमान केलाय असं वाटतं का? कारण की अजितदादा येणार होते म्हणून ह्या रस्त्याचं काम सुरू केलं होतं। हा 100% इथल्या कोणत्याही नागरिकांना ज्यांना काही कळत नसेल त्यांना पण विचारलाय प्रश्न, त्याचा सोपा उत्तर देते की यांना अपमान केलेला आहे। केंद्रीय मंत्र्याचा केलाय, सामान्य लोकांचं काय आपल्यासारख्यांचं 100% इथं त्यांचा अपमान झालेला आहे। सिरसा शहराच्या वतीनं नागरिकांचा बी अपमान केलेला आहे त्यांना। दुसरं असं पण समजतंय की शिवसेनेच्या वतीनं जर या 2 दिवसात जर काम नाही करण्यात आलं तर या ठिकाणी बेशरम लागवड सुद्धा करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी जर झाडं लावण्याचं काम सुरू करणार होतं डिवायडर मध्ये त्या ठिकाणी तुम्ही बेशरमचे झाडं लावणार आहेत असं देखील समजत आहे। 100% या 2 दिवसात जर सर्व रस्ता क्लीन होऊन जी पाईपलाईन केली इथली बी धूळ एकदम व्यवस्थित करायचं ठीक आहे, नाही तर आम्ही बेशरम लावून इथं आम्ही निषेध व्यक्त करणार आहेत। नक्कीच आपल्यासोबत दुसरे व्यापारी सुद्धा काय भावना आहेत, काय त्रास होतो या ठिकाणच्या नागरिकांना व्यापाऱ्यांना? आज अनेक आजार सुद्धा जडलेले आहेत, काही जणांचं जगणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, लहान लेकरांना असं त्या धुळीचा त्रास होतो। मी सर्वप्रथम सांगतो की त्या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टचा जो कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार होते, पण ते कार्यक्रमाला न आल्यामुळे माझी शिवसेनेच्या वतीने माझी विनंती आहे अजितदादाला की तुम्ही एक वेळेस सिरसाला नक्कीच या।
कारण तुम्ही आला तरच शिरसाळ्याचा विकास होईल किंवा तुम्ही जर नाही आलात तर शिरसाळ्याचा विकास होणार नाही. कारण तुम्ही येणार हे असं शिरसाळ्याच्या ग्रामपंचायतीला कळालं तेव्हा तू त्या ग्रामपंचायतनं या ठिकाणी चकाचक रोड करण्याचं काम हाती घेतलं. रोड आम्हाला देखील आनंद झाला की आता अजितदादा पवार साहेब येणार आहेत आणि शिरसाळा थोडाफार तरी कमीत कमी विकास होईल. पण जेव्हा अशी बातमी आली की अजितदादा पवार साहेब येणार नाहीत त्यामुळे ह्या ग्रामपंचायत प्रशासनानं हे पूर्ण काम बंद केलं आणि बंद केलं पण त्या ठिकाणी असणारं अर्धवट काम करून ते पूर्ण धूळ जी आहे ती रोडवर टाकली आणि रोडवर त्या धुळीमुळे पूर्ण त्या ठिकाणी असणारे आज व्यापाऱ्यांना जगणं मुश्किल झालं. व्यापाऱ्यांना काय घशाचे असतील ह्याचे आजार होत आहेत. त्यामुळे मी अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो तुम्ही एक वेळेस शिरसाळ्याला नक्की या कारण तुम्ही आला तरच शिरसाळ्याचा विकास होईल. असं काय वाटतं आता तुमचं या ठिकाणी छोटं दुकान पण आहे, काय त्रास होतो या धुळीचा त्रास होतो ना. धुळीचा दिवसभर बसलेला खूप त्रास होतो. काय मागणी राहील तुमची? धूळ हे साफ करून घेऊन हे रस्ते जरा क्लिअर करून घ्यावं. धूळ साफ करायला पाहिजे. हो ठीक आहे. काय दादा या ठिकाणी आता तुम्ही बऱ्याच वेळेस धुळीचा त्रास होतोय का? हा धुळीचा त्रास होतोय सर्वांनाच होतो. आपल्याला होतो, तुम्हाला, आम्हाला सर्व जनतेला धुळीपासून त्रास होतोय. मग नेते पुढारी आल्यास स्वच्छता केली जाते, साफसफाई केली जाते, मग सामान्य जनतेसाठी नाही का? नेते आल्या नेत्यासाठी साफसफाई केली जाते. कारण का त्यांना कोणत्याही गाडीत जर प्रवास करायचा असला कुठं खड्डा असला की लगेच खड्डा बुजवून घेतला जातो. कारण कशामुळे खड्डा बुजवून घेतला जातो किंवा नेत्याला लचका बसेल किंवा मनक्यात कशात गॅप पडेल ह्याच्यामुळे नेत्याला खड्डा त्याच्यामुळे बुजून घेतला जातो. नेत्याला काही धोका होऊन आजार पडून म्हणून आणि आपल्या सामान्य जनतेचा विचार कोणीच करत नाही. आम्ही ऑटोनं, रिक्षानं, जीपनं, काही खाजगी वाहनानं प्रवास करतो. त्याच्यामुळे आम्हाला किती लचके बसतात ह्याचा विचार कोणी करत नाही. नेत्याचं ह्याच्याकरता दुर्लक्षच आहे. सामान्य जनतेचं जगणं नाही तर नेत्यांच्या जगण्यासाठी या प्रशासन काम करते. बरोबर तसं काय शिवसेनेच्या वतीने एक छान स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. एकंदरीत मास्क तुम्ही वाटप केलेले आहेत. काय तुमची पुढची संकल्पना असणार आहे? या डिवायडर मध्ये झाडं लावण्यात येणार होते ते 2 दिवसात जर नाही लावले तर आता सांगितलं शहराध्यक्षांनी या ठिकाणी बेशरमची झाडं लावू. येईल ते 2-3 दिवसामध्ये जर इथले रस्ता सगळा स्वच्छ केला नाही किंवा इथले जे सगळे खड्डे वगैरे जर व्यवस्थित भरले नाहीत येईल ते 2-3 दिवस वाट पाहून 4थ्या दिवशी इथं सगळे बेशरमाचे झाडं लावून सरकारचा जाहीर निषेध करण्यात येईल व सामाजिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करण्यात येईल. तुम्ही आता मास्क वाटप केलेले एकंदरीत तुम्ही जनतेला असं आवाहन करताय की आता हे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, प्रशासन असेल, इतर प्रशासन असेल हे काही लक्ष देणार नाही. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. तुम्ही मास्क वापरण्याचं आवाहन केलं. ज्या कोरोना काळामध्ये सुद्धा मास्क वापरण्यासाठी सक्ती केली होती त्याच पद्धतीने तुम्ही जनतेला आवाहन करताय का? हो त्याच पद्धतीने आम्ही जनतेला आवाहन करतो की तुम्ही कंटिन्यू मास्क वापरा. कारण ह्या जनतेचं सरकारला काही घेणं देणं नाही किंवा सामाजिक प्रशासनाला पण याचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे कमीत कमी जनतेनं स्वतःची काळजी स्वतः तरी घ्यावी ही आम्हाला एक प्रामाणिक इच्छा आहे. काय आपण लाईव्ह केल्याच्या नंतर ग्रामपंचायत प्रशासनानं सुरू केलं होतं काम परंतु ते नंतर थांबवलेलं आहे. काय वाटतं हे सुरू करणं थांबवणं असं का होतं? हा लपंडावचा खेळ वाटतो आणि सर्वप्रथम आज मी रुपेश गायकवाड आणि त्यांच्या टीमचा आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या धुळीची समस्या समजून घेऊन नागरिकांसाठी जे मास्कचं वाटप केलं ते अत्यंत चांगला उपक्रम केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या शिवसेनेच्या स्टाईल मध्ये जे प्रशासनाला सांगितलेलं आहे की 2 दिवसात तुम्ही हे रस्ता क्लीन करून द्या नाहीतर इथं बेशरमची लागवड करण्यात येईल त्याला लाजून तरी प्रशासनाने हे काम लवकर हाती घेऊन स्वच्छ करून द्यावं व नागरिकांच्या आयुष्याचा जो हा खेळ आहे धुळीचा ज्याने की नागरिकांना संसर्गजन्य रोग होतील असं होऊ नये यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन खरोखरच हा रस्ता क्लीन एकदम स्वच्छ करावा हे या लाईव्हच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो. तुम्ही दुसरं एक आवाहन केलं होतं त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना. आता 2 दिवसाचा कालावधी सुद्धा उलटलेला ग्रामपंचायतनं जो कालावधी दिला होता. आता उद्याची तुमची भूमिका काय असणार आहे? आता नागरिकांना व्यापाऱ्यांना काय आवाहन करणार आहे? आता तुम्ही पाहायला गेलं तर काही व्यापारी परवाच्या दिवशी बोलले त्याच्यामुळं हे नालीव करण्याचं काम केलंय का? जाणीवपूर्वक हा त्रास संध्याकाळी काम केला जाऊ शकत होतं परंतु 3 जणांच्या पाईपलाईनसाठी किंवा 3 जणांच्या पाण्यासाठी विनाकारण व्यापाऱ्यांना हा त्रास दिला जातोय का दिवसभरासाठी? हे प्रशासनाचे अंतर्गत बाब आहे. प्रशासनाकडे जे आला असेल तक्रार आली असेल त्याच्यामुळे ते पाईपलाईन करत असेल परंतु रस्त्याची तक्रार ही व्यापाऱ्यांची अगोदर होती. व्यापारी वर्गाने अशी सूचना बी दिली होती की तुम्ही काम करा जर काम केलं नाही तर आम्ही लोकवर्गणीतून काम करू. तर पहिल्या दिवशी प्रशासनाच्या वतीने ट्रॅक्टर फिरवण्यात आला. असं वाटलं की व्यापाऱ्याला आता काम होईल परंतु रस्त्याचं काम झालं नाही. ते झालं नसल्यामुळं व्यापारी पुन्हा नंतर संध्याकाळी व्यापाऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे व्यापारी मला बोलले किंवा असे तुम्ही म्हणला होता काम होणार आहे काम झालं नाही
आता काय करायचं तर आज जसं शिवसेनेच्या वतीनं रुपेश भाईंना अल्टिमेट दिलाय, 2 दिवस आम्ही वाट बघू. प्रशासनानं जर काम केलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं जे काम करण्यात येणार आहे त्याच्यात आमचा हातभार लावून आम्ही स्वतःहून लोकवर्गणीतून हा रस्ता स्वच्छ करू. नक्कीच तुम्ही पाहू शकता सामान्य जनतेचं जगणं राहिलेलं नाही. नेत्या पुढाऱ्यांसाठी इथं प्रशासन काम करतंय. तुम्ही जे आता अल्टिमेटम दिलं एकंदरीत आता सर्व जनता त्या पाठीमागं उभा राहते. तुमच्या या उपक्रमाचं देखील स्वागत करते. एकंदरीत आता तुम्ही जनतेला काय आवाहन करणार, जे आता सर्वजणांना तुम्ही मास्क वाटप केलेत, एकंदरीत त्यांच्या जीवाची काळजी त्यांनाच घ्यायला पाहिजे, नागरिकांना मास्क सक्ती करायला पाहिजे. खरंच आता जसं आपले आशिफ भाई म्हणले, ह्यांना 2 दिवसात जर ह्या रस्त्याचा व्यवस्थित नाही केला तर आम्ही लोकवर्गणी, आम्ही बी शिवसैनिक त्यांच्या इथल्या व्यावसायिक लोकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लोकवर्गणीतून आम्ही जमा करू, पैसे देणगी जमा करू आम्ही आणि रस्ता क्लीन करू. आणि इथल्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य असन, सरपंच असन, त्यांना आम्ही धाऱ्यावर घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्यांना, काय की हे त्यांचं काम आहे. हे आरोग्याचे इतके लोक बोलायला इतके त्रस्त झाले, तिथले व्यावसायिक लोक किती त्रस्त झाले तुम्ही डोळ्यानं बघू शकतात. आता खायची वस्तू आहे, आता माळव तुम्ही बघा, तुम्ही त्याच्यावर किती धूळ चालली. हे कोण खाणारे? सामान्य माणूस. सामान्य लोकांची किती त्यांच्या आरोग्याशी खेळणी होली आहे. तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवा. आम्ही एवढं सांगतो, 2 दिवस तुम्हाला फक्त आम्ही दिलेले आहेत, नाहीतर तुम्हाला अजून शिवसेना स्टाईल काय आहे बाळासाहेबांची हे तुम्हाला 100% दाखवून देऊ आम्ही. नक्कीच शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. पाहायला गेलं तर प्रशासन आता जागा होईल का? प्रशासन जे सोपेचं सोंग घेत आहे ते कुठेतरी आता खडबडून जागा होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.